नमस्कार. आज आपण पाहूया 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण. माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील उपस्थित सर्व आदरणीय पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आणणारा, आपल्या राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याला कडकडून सलाम ठोकण्याचा आणि भारतमातेच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा सुवर्ण दिन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आजच्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला होता. भाषण सुरू करण्यापूर्वी मला एका कवितेच्या ओळी आठवतात. उत्तुंग आमची शान, आमचा भारत देश महान. उत्तुंग आमची शान, आमचा भारत देश महान. फडकतोय हा तिरंगा गगनी, हाच आमचा खरा अभिमान. हाच आमचा खरा अभिमान. होय मित्रांनो, आज आपण ज्या स्वतंत्र भारताच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, ती हवा आपल्याला सहजासहजी मिळालेली नाही. या स्वातंत्र्याच्या पायाखाली हजारो वीर हुतात्म्यांचे रक्त, त्याग आणि असीम समर्पण दडलेले आहे. मला क्रांतीसूर्य भगतसिंग यांच्या ओळी काही म्हणावेसे वाटतात. लिख रहा हूँ मैं अंजाम जिसका, लिख रहा हूँ मैं अंजाम जिसका, कल आगाज आएगा, कल आगाज आएगा. मेरे लहू का हर एक कतरा, मेरे लहू का हर एक कतरा, इनकलाब लाएगा, इनकलाब लाएगा. ब्रिटिशांनी जेव्हा व्यापाराच्या बहाण्याने भारतात पाय रोवले, तेव्हा त्यांनी आपल्या समृद्ध देशावर गुलामीची साखळदंड लादली. परंतु अन्याय सहन करणे या भारत मातेच्या लेकरांच्या रक्तांमध्ये नाही. शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा वारसा लाभलेल्या या भूमीत 1857च्या संग्रामापासून स्वातंत्र्याची ठिणगी पडली. लोकमान्य टिळकांनी सिंहगर्जना केली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. या एका वाक्याने सुस्तावलेल्या देशाला जागे केले. एकीकडे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या तरुणांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हसत हसत फासाचा फंदा जवळ केला, तर दुसरीकडे महात्मा गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घोषणा दिली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा. कविवर्य कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ज्यांच्या त्यागाने फुलली आझादीची पहाट, ज्यांच्या त्यागाने फुलली आझादीची पहाट, त्यांच्याच शौर्याने दाखवला देशाला मार्ग हा जगत जेता. त्यांच्याच शौर्याने दाखवला देशाला मार्ग हा जगत जेता. या सर्व महान नेत्यांच्या आणि लाखो अनाम क्रांतिकारकांच्या बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचा सूर्य उगवला. मित्रांनो, आज स्वातंत्र्यानंतर गेल्या काही दशकात आपल्या देशाने इस्रोच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवण्यापासून ते जगातील आघाडीची अर्थव्यवस्था बनण्यापर्यंत अभूतपूर्व प्रगती केली आहे. परंतु आजच्या या पवित्र दिवशी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आजच्या युगात खरी देशभक्ती म्हणजे काय? सीमेवर जाऊन शत्रूशी लढणे हीच केवळ देशभक्ती नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात देशासाठी जबाबदार नागरिक म्हणून जगणे ही सुद्धा देशभक्तीच आहे. रक्ताची प्रत्येक थेंब सीमेवर सांडणे हीच देशभक्ती नाही. आपल्या कामाशी प्रामाणिक राहून देशाची सेवा करणे ही सुद्धा देशभक्तीच आहे. विद्यार्थी म्हणून आपली काय जबाबदारी आहे हा विचार आपण केला पाहिजे. पहिले म्हणजे आपण दररोज नियमित अभ्यास केला पाहिजे. शाळेचा परिसर आणि आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळून झाडे लावली पाहिजेत. गुरुजनांचा आणि मोठ्यांचा आदर केला पाहिजे. जातपात विसरून सर्व मित्रांशी प्रेमाने आणि एकतेने राहिले पाहिजे. कारण आजचे बालक हेच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
जर आपण सर्वांनी चांगला अभ्यास करून देशाचे आदर्श नागरिक बनलो तरच आपल्या देशाचा खरा विकास होईल. शेवटी भारत मातेला वंदन करून मी माझ्या भाषणाची सांगता या सुंदर ओळींनी करते. माझ्या देशाची ती शान आहे, माझ्या देशाची ती शान आहे, प्रत्येक भारतीयाचा तो सन्मान आहे, प्रत्येक भारतीयाचा तो सन्मान आहे. जिथे फडकतो हा तिरंगा, जिथे फडकतो हा तिरंगा, तोच माझा भारत महान आहे, तोच माझा भारत महान आहे. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.